मागच्या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स कंप्लीट केलं होतं. पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ 6 डिफरंट कॅटेगरीज. मग प्रत्येक कॅटेगरीमधले वेगळे टाईप्स आपण बघितले होते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ रबर. रबर म्हणजे काय? भरपूर वेळेस हा शब्द आपण ऐकतोय मित्रांनो, ऐकलेला आहे, वापरला आहे, पण एक्झॅक्ट रबरचा मिनिंग काय झाला? सिम्पली रबर्स आर दी, जे ऑलरेडी आपण बघितलं आहे, रबर्स आर नथिंग बट युअर इलास्टोमर्स. बघा क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स मध्ये आपण ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं होतं. 4 टाइप्स. त्यातला पहिला टाइप होता तुमचा इलास्टोमर्स, दुसरा फायबर, तिसरा थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स, चौथा थर्मोसेटिंग पॉलिमर्स. तर इलास्टोमर्स म्हणजे काय? विच हॅव्हिंग व्हेरी वीक इंटरॅक्शन्स, विच हॅव्हिंग द इलास्टिक प्रॉपर्टी. त्याला तुम्ही स्ट्रेस अप्लाय केला तर तो इलॉंगेट होईल, स्ट्रेस रिलीज केला, रिमूव्ह केला तर तो ओरिजिनल पोझिशनला येईल. ही जी प्रॉपर्टी आहे, this property is called the elastic property. आणि अशी प्रॉपर्टी दाखवणारे ज्यांच्यामध्ये खूप वीक इंटरॅक्शन आहे, वीक वॅन्डरवॉल इंटरॅक्शन आहे, अशा पॉलिमर्सला म्हणणार तुम्ही इलास्टोमर. आणि रबर हा काय? एक प्रकारचा तो इलास्टोमर्स आहे. इलास्टोमर्स आर नथिंग बट रबर, और रबर इज नथिंग बट युअर इलास्टोमर which having very weak interaction between its polymeric chain. बघा आता या ठिकाणी वीक इंटरॅक्शन असणारा जो त्याला आपण रबर म्हटलं, म्हणजे एक्झाम्पल तुम्ही काय देणार? त्यावेळेस तुम्हाला महत्वाचं एक्झाम्पल मी सांगितलं होतं, क्लोरोप्रीन रबर. त्याच्यानंतर भरपूर असे वेगळे एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल सर्जरी ग्लोव्ज जे असतात, दॅट वन इज द एक्झाम्पल ऑफ रबर. बलून्स आर द एक्झाम्पल ऑफ युअर रबर. शू सोल्स जे असतात, शूज मधले खालचे सोल जे असतात, दॅट शोज द इलास्टिक प्रॉपर्टी अँड दॅट वन इज द एक्झाम्पल ऑफ युअर रबर. टायर्स दॅट आर नथिंग बट युअर इलास्टोमर्स. लक्षात आलं? तर या पद्धतीने वेगळे एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो मित्रांनो. इथं नेमकं आपल्याला काय बघायचंय? व्हॉट इज द नॅचरल रबर. नॅचरल रबर काय ते आपल्याला बघायचंय. बघा इथं आपण वेगळे एक्झाम्पल्स बघितलंय. नाव consider what is the meaning of natural rubber. Natural rubber is nothing but, Lakshya said, it is the linear polymer formed by the addition polymerization. बघा दोन महत्त्वाचे शब्द वापरलेत मी. It is your linear polymer. हा linear polymer आहे and it is formed by the addition polymerization. addition polymerization तयार होणार. मोनोमरचे सर्व युनिट त्याच्यामध्ये असतील, कुठलाच मॉलिक्यूल इलिमिनेट होणार नाही, कंडेन्सेशन होणार नाही. तर तो लिनियर पॉलिमर आहे. ऍडिशन पॉलिमरायझेशन तो तयार होईल. मग कोणाचं ऍडिशन पॉलिमरायझेशन करायचं, कशापासून त्याला तयार करायचं? इट इज formed by the addition polymerization of very important compound and that one is your isoprene. हा जो आयसोप्रीन आहे याचं जर तुम्ही पॉलिमरायझेशन केलं तर तुम्हाला मिळणारा कंपाऊंड असेल तो असेल तुमचा नॅचरल रबर. अँड दिस नॅचरल रबर हॅव्हिंग व्हेरी हाय मॉलिक्युलर मास. याचं मॉलिक्युलर मास जे आहे ते खूप जास्त आहे अँड इट इज नियर अबाउट 1,30,000 युनिट्स. युनिफाईड मास AMU ज्याला म्हणतो आपण. इट व्हॅरीज फ्रॉम 1,30,000 to 3,40,000 युनिट्स. जवळपास ह्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये त्याचा मोलर मास म्हणजे खूप जास्त मोलर मास आहे. मग एवढं मोलर मास करण्यासाठी तुम्हाला आयसोप्रीन ऍडिशन पॉलिमरायझेशन करायचं आहे. परत आयसोप्रीन तुम्हाला ऍड करायचं आहे. मग किती आयसोप्रीनचे मॉलिक्यूल तुम्ही ऍड करू शकता? नियर अबाउट हियर number of isoprene molecules are
2000 to 5000 मॉलिक्युल्स. याचे आपण 2 ते 5000 मॉलिक्युल जेव्हा एकत्र करणार, ऍड करणार, तेव्हा हा तुमचा नॅचरल रबर ऍडिंग तयार होतो. की नॅचरल रबरचं ते वैशिष्ट्य आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2000 to 5000 मॉलिक्युल्स ऑफ आयसोप्रीन. एवढे मॉलिक्युल एकत्र केल्यानंतर त्याचं मोलर मास जे असेल ते जवळपास 1,30,000 ते 3,40,000च्या मध्ये कुठंतरी असेल. इट व्हॅरीज बिटवीन दिस टू व्हॅल्यूज. मग नेमकं आयसोप्रीन काय आहे मित्रांनो? ओके, आयसोप्रीन काय? व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड. एक लक्ष द्या. व्हॉट इज आयसोप्रीन? लक्ष द्या कसे. आयसोप्रीन इज रिप्रेझेंटेड ॲज CH2 डबल बॉन्ड C CH3 CH double bond CH2. This is nothing but your आयसोप्रीन. बघा आयसोप्रीनचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड, काय सांगणार? अल्किन्स IUPAC नॉमेनक्लेचर आपण शिकलो ॲक्रेल असताना. बघा 4 कार्बनचा कंपाऊंड, इकडे त्याला आपण नंबरिंग करणार. काही इकडनं केलं असतं, तिसऱ्या कार्बनला ब्रांच, इकडनं दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड, पहिल्याच कार्बनला दोघांकडनं, इकडे नंबरिंग केली आपण 1 2 3 4. दुसऱ्या कार्बनला मिथिल आहे, दॅट इज 2 मिथिल. जसं आपण क्लोरोप्रीन बघितलं सेम कंपाऊंड आहे. क्लोरोप्रीन मध्ये फक्त काय चेंज आहे? इथं क्लोरीन घेतलं आपण, त्याची इथं आपण मिथिल घेतो. एवढाच फरक त्याच्यामध्ये आहे. 2 मिथिल, 4 कार्बन आहे. ब्युटा पहिल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे, तिसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे. ब्युटा 1,3 दोनदा डबल बॉन्ड डाय, आणि अल्किन आहे, डबल बॉन्ड आहे म्हणून डाईन. म्हणून या कंपाऊंडचं IUPAC नेम मला मित्रांनो ब्युटा 1,3 डाईन किंवा 1,3 ब्युटाडाईन. 2 मिथिल तर आहेच त्याच्यामध्ये, बरोबर आहे. 2 मिथिल ब्युटा 1,3 डाईन. तर हा जो कंपाऊंड आहे आयसोप्रीन, या आयसोप्रीनचं जेव्हा तुम्ही पॉलिमरायझेशन करणार, addition polymerization, then here there is a formation of your natural rubber takes place. This natural rubber is obtained from the latex. याला कशापासून तयार केलं जातं? की कशापासून मिळवलं जातं? लॅटेक्स ऑफ, व्हेरी इम्पॉर्टंट, रबर ट्री. रबर ट्री जे आहे, रबर ट्री झाड, त्याचा जो लॅटेक्स आहे, लॅटेक्स चीक ज्याला म्हणतो आपण, रबर ट्रीचा लॅटेक्स, त्याच्यापासून हा तयार केला जातो. अँड दिस रबर ट्री लॅटेक्स इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ कोलायडल सस्पेन्शन. कोलाइडच्या फॉर्म मध्ये तो लॅटेक्स असतो, आणि त्या लॅटेक्सचा यूज करून तुम्ही हा नॅचरल रबर जो आहे तो तयार करणार. अँड द मेन कन्स्टिट्यूएंट इज युअर आयसोप्रीन. बघा आता पुस्तकात तुम्हाला असं दिलेलं दिसेल की नॅचरल रबर जो आहे इट इज अ पॉलिमर ऑफ सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन. बघा नॅचरल रबर जे आहे त्याला आपण ह्या पद्धतीनं सुद्धा रिप्रेझेंट करतो. सिस 1,4 पॉलीआयसोप्रीन. आता सिस काय आहे, 1,4 काय आहे? आयसोप्रीन तुम्हाला माहिती आहे. आता सिस का वापरलं असेल, 1,4 का वापरलं असेल, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. बघा आता आयसोप्रीनचं स्ट्रक्चर तुमच्या समोर मित्रांनो. ह्या आयसोप्रीनला ह्या पद्धतीने मी जर दाखवलं तर बघा तोच कंपाऊंड आहे. बघा इकडे लक्ष द्यावं व्यवस्थित. कार्बन मी अगोदर दाखवतोय. बघा या कार्बनला CH3 आहे, त्या कार्बनला मी CH3 जोडला. त्याच कार्बनला डबल बॉन्ड CH2 आहे. त्याच कार्बनला डबल बॉन्ड CH2 आहे. त्याच्यानंतर पुढे सिंगल बॉन्ड आहे त्या कार्बनला, त्या कार्बनचा सिंगल बॉन्ड. नंतर पुढचा कार्बन, तिसरा कार्बन, बघा तिसऱ्या कार्बनला हायड्रोजन दिसतोय, डबल बॉन्ड CH2. लक्षात आलं? तर हा जो कंपाऊंड आहे, हे जे स्ट्रक्चर आपण काढलं, दिस स्ट्रक्चर इज नोन ॲज दी सिस आयसोप्रीन. ह्याच स्ट्रक्चरला म्हणणार तुम्ही सिस आयसोप्रीन. ह्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण सिस आयसोप्रीन. मग याला सिस का म्हटलं असेल? तुम्ही आयसोमर्स बघितले अल्किनचे, सिस अँड ट्रान्स. सिस मध्ये काय म्हटलं जातं?
Similar groups are on the same side, lie on the same side, present on the same side of carbon to carbon double bond. तसं या ठिकाणी बघा सारखे ग्रुप जे आहेत ते एकाच बाजूला आहेत. पॉलिमरायझेशन केल्यानंतर तुम्हाला समजेल अजून, कारण पॉलिमरायझेशन केल्यानंतर हा जो डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होतो, मग त्यावेळेस तुमचं लक्षात येईल की सिस याला का म्हटलंय आपण, बरोबर आहे. बघा आता या स्ट्रक्चर मध्ये याला आपण सिस 1,4 आयसोप्रीन असं म्हटलंय, बरोबर. मग या सिस 1,4 आयसोप्रीनचं जेव्हा तुम्ही पॉलिमरायझेशन करणार, ऍडिशन पॉलिमरायझेशन, तेव्हा जो तुम्हाला पॉलिमर मिळेल that one is your natural rubber. तो तुमचा नॅचरल रबर असेल. मग याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असेल किंवा याचा पॉलिमर तुम्ही कसा दाखवणार, लक्षात द्यायचं. बघा आता जेव्हा याचं पॉलिमरायझेशन होणार म्हणजे तुम्हाला हा कंपाऊंड किती वेळेस घ्यावा लागेल, डेफिनेटली n टाइम्स. तर त्याला तुम्ही पॉलिमराइज करणार अंडर प्रॉपर कंडिशन. व्हॉट हॅपन्स, हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. अगेन दिस डबल बॉन्ड शिफ्ट हियर. बघा हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला म्हणजे डबल बॉन्ड तयार होईल. असं झाल्यावर काय होतंय बघा, हियर इट अंडरगोज द पॉलिमरायझेशन अँड द पॉलिमर इज रिप्रेझेंटेड ॲज, बघा आता मी हा कार्बन दाखवतोय, त्या कार्बनला CH3, त्या कार्बनला CH2. हा डबल बॉन्डचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, सिंगल बॉन्ड मध्ये. अगोदर CH2 दाखवून टाकतो. बघा CH2 दाखवला, त्याच्यानंतर हा कार्बन, त्या कार्बनला CH3, बरोबर आहे. त्याच्यानंतर डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झाला म्हणून बघा डबल बॉन्ड इकडे आला, हा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड इथे, डबल बॉन्ड. नंतर हा पुढचा कार्बन, त्या पुढच्या कार्बनला हायड्रोजन आणि त्या पुढच्या कार्बनला डबल बॉन्डचं कन्व्हर्शन परत सिंगल बॉन्ड मिळालं आणि CH2. बघा आता कार्बनची व्हॅलेन्सी बाकी राहिली आहे, इकडच्या कार्बनची पण एक व्हॅलेन्सी बाकी राहिली आहे. ती पूर्ण करण्यासाठी इथं दुसरा मॉलिक्यूल, इथं तिसरा मॉलिक्यूल, हाच मॉलिक्यूल परत इथं परत कंटिन्यू होऊन जाईल. ऍडिशन पॉलिमरायझेशन, दिस इज द रिपीटिंग युनिट. आणि याला पॉलिमर दाखवायचं त्याला फक्त तुम्हाला एन टाइम करावं लागेल. आणि धिस वन इज युअर सिस पॉलीआयसोप्रीन. मग याला आपण सिस हा शब्द का वापरला असेल मित्रांनो, बिकॉज इट पॉलिमरायझेस. हा जो कंपाऊंड हा पॉलिमराइज झाला आहे. पॉलिमराइज झाल्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल अरेंजमेंट जी आहे इट इज सिस अरेंजमेंट. दॅट्स व्हॉट इज कॉल्ड द सिस पॉलीआयसोप्रीन. बघा आता या ठिकाणी आपण एन टाइम्स त्याला दाखवलंय. याचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर पॉलिमराइज झाल्यानंतर तुम्ही कसं दाखवणार, व्हेरी इंटरेस्टिंग, लक्ष द्या व्यवस्थित. बघा याचं स्ट्रक्चर वर या ठिकाणी दाखवतोय मी. खालचाच कंपाऊंड लक्षात ठेवा, त्यालाच फक्त आपल्याला पॉलिमरच्या फॉर्म मध्ये दाखवायचं आहे. Therefore now consider here how its structure is represented. लक्षात द्या असेल. बघा सिस फॉर्म मी दाखवतोय, तुम्हाला म्हटलं मी सिस का म्हणतो आपण त्याला. बघा या ठिकाणी आता CH3 आहे, त्याच्यानंतर हा कार्बन, या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालं, डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालं. त्याच्यानंतर हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झाला म्हणून बघा मी डबल बॉन्ड इकडे दाखवला आहे, लक्षात येत आहे. त्याच्यानंतर ह्या कार्बनला हायड्रोजन आणि या हायड्रोजनला हा CH2 ग्रुप सिंगल बॉन्डच्या फॉर्म मध्ये असणार आहे. बघा तोच कंपाऊंड आपण दाखवलाय, फक्त काय केलं आपण, डबल बॉन्ड शिफ्ट केला. बघा डबल बॉन्डच्या एकाच बाजूला CH2 ग्रुप म्हणजे झाला का सिस तो, येस डेफिनेटली इट इज सिस. पण या ठिकाणी काय झालं बघा, ह्या कार्बनची एक व्हॅलेन्सी बाकी राहिली आहे, ह्या कार्बनची पण एक व्हॅलेन्सी बाकी राहिली. तुम्हाला म्हटलं मी इथून परत दुसरं युनिट लिंक होईल त्याला, मग हाच मॉलिक्यूल परत याला लिंक होईल. याला तो कसा लिंक होईल लक्षात ठेवा. सेम मॉलिक्यूल मला तिथं दाखवायचा आहे, कसा दाखवणार लक्षात असेल. बघा सेम मॉलिक्यूल मी दाखवतोय. ह्या CH2 ला, हा जो बघा CH2 तुम्हाला दिसतोय, ह्या CH2 मधला कार्बन जो आहे त्याची एक व्हॅलेन्सी बाकी राहिली आहे. ती एक व्हॅलेन्सी कशा पद्धतीने कंप्लीट होईल आणि त्याचं पॉलिमरायझेशन कशा पद्धतीने बघा. आता ह्या CH2 ला बघा इकड हा पहिला मॉलिक्यूल झाला, इथून मी आता दुसरा मॉलिक्यूल दाखवतोय. दुसरा मॉलिक्यूल बघा मी इथून CH2 पासून सुरू करतोय, लक्ष द्या असेल. CH2 बघा CH2 दाखवला. त्याच्यानंतर हा कार्बन, त्या कार्बनला CH3, त्याच्यानंतर या कार्बनला पुढे डबल बॉन्ड ऍड झाला इथं. पुढचा कार्बन, पुढच्या कार्बनला
CH2, पण आता CH2 वर दाखवतोय आणि खाली हायड्रोजन, कारण की सी स्ट्रक्चर मला दाखवायचे दोघं CH2 वर आले पाहिजे. बघा आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी बाकी नाही, असं एक कंटिन्यू होत जाईल. इकडे पण हा कंटिन्यू होत जाईल. हा सेकंड मॉलिक्यूल मी वापरला, इथपर्यंत हा फर्स्ट मॉलिक्यूल, लक्ष द्या असेल, इथपर्यंतचा हा फर्स्ट मॉलिक्यूल, इथून पुढे सेकंड मॉलिक्यूल, इथपर्यंत हा सेकंड मॉलिक्यूल, इथून पुढे थर्ड मॉलिक्यूल अटॅच होईल. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर जे असेल ते ग्रो होईल. एकही त्यातलं इलेमेंट कमी होणार नाही किंवा वाढणार नाही, म्हणून त्याला काय म्हटलं आपण ऍडिशन पॉलिमरायझेशन. लक्षात येत आहे, तर ऍडिशन पॉलिमरायझेशन तयार होणारा कंपाऊंड आहे. मग या पद्धतीने स्ट्रक्चर तुमचं तयार झालं. This structure is nothing but your natural rubber, which is known as cis 1,4 polyisoprene. पॉलीआयसोप्रीन का म्हटलं आपल्याला माहिती आहे, कारण की आयसोप्रीनला आपण पॉलिमराइज करतोय म्हणून पॉलीआयसोप्रीन. सीस का म्हटलं, बघा दोघं CH2 खालच्या बाजूला, परत दोघं CH2 वरच्या बाजूला, म्हणजे सेम सिमिलर ग्रुप एकाच बाजूला आहेत म्हणून तो सीस आला. सीस का म्हटलं, पॉलीआयसोप्रीन का म्हटलं ते समजलं, 1,4 का म्हटलं आहे. लक्ष द्या, समजा हा पहिला मॉलिक्यूल जर मी घेतला, हा पहिल्या मॉलिक्यूलचा आणि नंबरिंग द्यायचं म्हटलं 4 कार्बन, 1 2 3 4. दुसरा मॉलिक्यूल 1 2 3 4, ह्या पद्धतीने आपण त्याला नंबरिंग करणार, किंवा इकडचं नंबरिंग जे आहे या पद्धतीने आपण करणार 1 2 3 4 1 2 3 4. बघा दोन मॉलिक्यूल ज्या ठिकाणी कंबाईन झाले आहेत, पहिला मॉलिक्यूल जेव्हा दुसऱ्या सोबत बॉन्ड फॉर्म करतोय, इथपर्यंत हा पहिला, इथून दुसरा मॉलिक्यूल, तर एका मॉलिक्यूलचा पहिला कार्बन, दुसऱ्या मॉलिक्यूलचा चौथा कार्बन, पॉइंट ऑफ अटॅचमेंट जी आहे ते रिप्रेझेंट करण्याचं काम हा 1,4 करतोय. एका मॉलिक्यूलचा फर्स्ट कार्बन, एका मॉलिक्यूलचा फोर्थ कार्बन, अँड दॅट इज अटॅचमेंट, and that's what is represented as 1,4. तर अशा पद्धतीने हा झाला तुमचा cis 1,4 polyisoprene, which is nothing but your natural rubber. तर हे झालं मित्रांनो तुमचा नॅचरल रबर. मग प्रश्न असा आहे, जर इथं आपण cis घेतला तर तुम्हाला ह्या पद्धतीने स्ट्रक्चर मिळतं. जर आपण यालाच ट्रान्स घेतला असता तर त्याचं पण आपण पॉलिमरायझेशन करू शकतो. बघा ट्रान्स घेताना काय चेंज करायचं आहे, CH2 डबल बॉन्ड जो आहे हा वर घ्यायचा आहे आणि हायड्रोजन सिंगल बॉन्डेड जो आहे तो खाली घ्यायचा आहे. हा झाला तुमचा ट्रान्स आयसोप्रीन. ट्रान्स आयसोप्रीनचं पॉलिमरायझेशन केलं तर परत त्याचा पॉलिमरायझेशन फरक काय पडणार, ट्रान्स आयसोप्रीन घेऊन जर तुम्ही पॉलिमरायझेशन केलं, ऐका व्यवस्थित, त्याच्यावर तुम्हाला एंट्रान्सला क्वेश्चन विचारला जातो. तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही, पण एंट्रान्सला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हेन ट्रान्स आयसोप्रीन अंडरगोज पॉलिमरायझेशन, then it gives the rubber, but that rubber is non-elastic. ट्रान्स घेऊन जर तुम्ही केलं असेल तर ते रबर जे तयार होईल ते काय असेल, नॉन इलास्टिक, अँड इट इज क्रिस्टलाइन इन नेचर. ते नॉन इलास्टिक तर असेलच, पण ते क्रिस्टलाइन नेचरचं पण असेल. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, दिस रबर इज नोन ॲज गट्टा परचा रबर. हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावर एंट्रान्सला क्वेश्चन विचारला गेलाय. व्हॉट इज गट्टा परचा रबर? इट इज द पॉलिमर ऑफ ट्रान्स आयसोप्रीन. ट्रान्स आयसोप्रीनचं तुम्ही पॉलिमरायझेशन केलं तर तुम्हाला जो रबर मिळेल दॅट मीन्स द गट्टा परचा रबर, तो नॉन इलास्टिक असेल आणि तो क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असेल. लक्षात आलं? तर याला तुमचं नॅचरल रबर काय आहे, बरोबर. आता नॅचरल रबर नंतर आपल्याला बघायचं आहे व्हल्कनाइज्ड रबर आपल्याला बघायचं आहे, किंवा व्हल्कनायझेशन रबर आपल्याला बघायचं आहे. पण नॅचरल रबरचा प्रॉब्लेम काय, लिमिटेशन काय, इट इज क्वाइट इलास्टिक इन नेचर बट इट हॅव्हिंग लेस टेन्साइल स्ट्रेंथ. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी बदल आपल्याला करावा लागेल. Therefore here the process of vulcanization, this was discovered by the American inventor, and that one is your Charles Goodyear. Charles Goodyear
याने 1839 मध्ये ही जी प्रोसेस आहे व्हल्कनायझेशन ऑफ रबर ही शोधून काढली, जेणेकरून त्याच्या ज्या प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला इम्प्रूव्ह करायचे आहेत. आणि ते खूप जास्त इलास्टिक नेचर दाखवणार, त्याचे टेन्साईल स्ट्रेंथ खूप कमी असेल, त्याच्यातलं इंट्रॅक्शन्स खूप वीक असतात, म्हणून ते टिअरिंग विअरिंग होऊ शकतं. म्हणून ह्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी चार्ल्स गुडियरने 1839 मध्ये प्रोसेस आपल्याला सांगितली, अँड दॅट मीन्स द व्हल्कनायझेशन ऑफ रबर. मग त्या रबरचं, नॅचरल रबरचं जर तुम्ही व्हल्कनायझेशन केलं, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह होतील आणि तुम्ही सहज त्याला युटिलाइज करू शकता. म्हणजे नेमकं व्हल्कनायझेशन म्हणजे काय? सिम्पली द प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ नॅचरल रबर बाय ऍडिशन ऑफ सल्फर. त्या नॅचरल रबर मध्ये तुम्हाला सल्फर ऍड करायचं आहे. सल्फर जर ऍड केला तर SS बॉन्डच्या क्रॉस लिंकिंग तयार होतात. SS बॉन्डच्या क्रॉस लिंकिंग तयार झाल्यानंतर त्यातलं टफनेस वाढेल, मजबूतपणा त्यातला वाढेल, स्टिफनेस त्यातला वाढेल, टेन्साईल स्ट्रेंथ त्यातली वाढेल. म्हणजे या सर्व फिजिकल प्रॉपर्टीज त्याच्या इम्प्रूव्ह होतील. आणि ही जी प्रोसेस आहे टू इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज टू कन्वर्ट नॅचरल रबर इनटू मोर स्टेबल, मोर स्ट्रॉंग रबर, अँड दॅट प्रोसेस कॉल्ड द व्हल्कनायझेशन ऑफ रबर. पण नॅचरल रबर मध्ये सल्फर ऍड केल्यावर त्याच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह होतात. मग हे सल्फर ऍड कसं करायचं? व्हेन टू दिस नॅचरल रबर, तुम्हाला नॅचरल रबर दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला सल्फर ऍड करायचं आहे. व्हेन दिस मिक्सचर इज हिटेड ॲट अबाउट 150 डिग्री सेल्सिअस इन द प्रेझेन्स ऑफ इनिशिएटर ZBX नावाचा हा कंपाऊंड आहे, झिंक ब्युटिल झांथाईड. झिंक ब्युटिल झांथाईड. हा झिंक ब्युटिल झांथाईड जो आहे, ह्या झिंक ब्युटिल झांथाईडचा यूज करून, इनिशिएटर मध्ये त्याचा यूज करून त्याला आपल्याला हीट करायचं आहे ॲट अबाउट 150 डिग्री सेल्सिअस. हाय टेम्परेचर तुम्हाला दिलेलं आहे. मिक्सचर ऑफ नॅचरल रबर अँड धिस वन इज युअर सल्फर. या दोघांचं मिक्सचर तुम्हाला हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर इथं तुम्हाला जे रबर मिळेल, दॅट वन इज युअर व्हल्कनाइज्ड रबर. मग या दोघांमध्ये फरक काय असणार आहे? नॅचरल रबरच्या फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हाला इम्प्रूव्ह झालेल्या या ठिकाणी दिसतील. मग प्रश्न असा आहे की हा जो सल्फर आपण यूज केलाय त्याच्यामुळे काय तयार झालं? ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, सल्फरच्या क्रॉस लिंक तयार होतात, SS बॉन्ड तयार होईल, आणि मग ह्या SS बॉन्ड मुळे त्याच्या क्वालिटीज ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह होतील. मग क्वालिटी इम्प्रूव्ह झाल्यानंतर जे रबर तुम्हाला मिळेल ते असेल तुमचं व्हल्कनाइज्ड रबर. बघा ते व्हल्कनाइज्ड रबर जे आहे, क्वालिटी इम्प्रूव्ह झाल्यानंतरचं रबर जे आहे त्याच्यात सल्फर तुम्ही एक्झॅक्ट किती ऍड केलाय, हाऊ मच क्वांटिटी ऑफ सल्फर इज ऍडेड, इट कॅन बी व्हॅरिड. ते तुमच्यावर, यू कॅन कंट्रोल दॅट. तुम्ही ती क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तुम्हाला रबर कसं पाहिजे व्हल्कनाइज झाल्यानंतर, त्याची क्वालिटी तुम्हाला कशी पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही सल्फरचं प्रपोर्शन, प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. बरोबर आहे? जसं समजा याच्यात सल्फरचं प्रपोर्शन असेल 1 to 3% सल्फर, असं जे रबर असेल, दॅट रबर इज युटिलाइज फॉर द प्रिपरेशन ऑफ रबर बँड. रबर बँड तयार करण्यासाठी ह्या रबरचा तुम्ही यूज करणार, ज्याच्यामध्ये सल्फर असेल तुमचा फक्त 1 to 3%. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही सल्फरचं प्रमाण वाढवलं, 3 to 10% केलं, याच्याऐवजी आपण काय केलं, 3 to 10% सल्फर जर तुम्ही टाकला, तर या ठिकाणी दिस इज युटिलाइज फॉर द प्रिपरेशन ऑफ टायर्स. टायर प्रिपेअर करण्यासाठी आपण त्या व्हल्कनाइज्ड रबरचा वापर करू शकतो. बघा तुम्ही मार्केटमध्ये जर गेले असेल तर गुडियर नावाची कंपनी आहे, जिथे टायर बनवण्याची कंपनी आहे गुडियर. ते कशावरून पडलं असेल ते नाव? तर ह्या गुडियरने सगळ्यात अगोदर पहिल्यांदा ही प्रोसेस शोधून काढली व्हल्कनायझेशनची. त्याने आपल्याला सांगितली प्रोसेस, म्हणून त्याच्या रिस्पेक्ट म्हणून गुडियर
या ठिकाणी नाव दिलं जातं, बरोबर आहे. गुडइयर ऐकलं असेल, जाहिरात बघत असेल तुम्ही टेलिव्हिजनला, ठीक आहे. तर बघा 1 to 3% असेल तर रबर बँड, 3 to 10% असेल तर टायर्स, आणि समजा अजून तुम्हाला जास्त टफनेस पाहिजे असेल तर तुम्हाला ज्या क्वालिटीचं रबर पाहिजे तेवढा तुम्ही टफनेस वाढवू शकता, तेवढं सल्फरचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. 40 to 45% सल्फर जर ऍड केला, इट गिव्स नॉन इलास्टिक प्रोडक्ट. इथे जे रबर तुम्हाला मिळेल ते नॉन इलास्टिक असेल. जनरली रबरची टेंडन्सी काय, प्रॉपर्टी काय, इलास्टिसिटी, पण इथं मात्र तुम्हाला नॉन इलास्टिक रबर मिळेल. अँड हिअर अ कंपाऊंड ऑफ 10 इज युअर एबोनाइट. 8वी 9वीला तुम्हाला एक्सपेरिमेंट केला असेल एबोनाइटच्या रॉड. व्हेन इट इज रफ, त्याला जर आपण थोडंसं फ्रिक्शन केलं, जसं घासलं समजा कापडावर, तर लगेच स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते. एबोनाइटचा रॉड, बरं, ग्लासचा रॉड, तो एबोनाइटचा रॉड जो आहे तो कशापासून तयार केला जातो, ह्या नॅचरल रबरचं व्हल्कनायझेशन करून. पण त्याच्यात सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं, नियर अबाउट 40 to 45% सल्फर असतो. त्याच्याला तुमचं इन ऑल टोटल रिगार्डिंग युअर व्हल्कनायझेशन ऑफ रबर असेल किंवा रबर असेल किंवा नॅचरल रबर असेल, आयसोप्रीन हा कंपाऊंड लक्षात ठेवा. सिस आयसोप्रीनचं पॉलिमरायझेशन 1,4 का म्हटलं जातं ते लक्षात ठेवा, त्याचं स्ट्रक्चर जे आपण काढलं ते. आणि दुसरं एक व्हल्कनाइज रबरचं स्ट्रक्चर तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही असं म्हटलं तरी चालेल, पण तुम्हाला नोट्समध्ये मी ते दिलेलं आहे, ते व्यवस्थित काढा. तर ह्या पद्धतीने रबर हा जो पार्ट आहे तो आपल्या या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे. पुढचा टॉपिक जो असेल तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यावर तुम्हाला भरपूर वेळेस क्वेश्चन विचारले गेले, तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ व्यवस्थित बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा, बेल आयकॉन प्रेस करा, प्रत्येक नोटिफिकेशन आल्यानंतर व्हिडिओ बघा. व्हिडिओला सुरुवातीलाच लाईक करा. आणि व्हिडिओ मात्र परत एकदा रिक्वेस्ट करतोय, मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे, व्हिडिओ स्टार्ट टू एंड तुम्हाला बघायचा, फ्रॉम फर्स्ट सेकंड टू लास्ट सेकंड, म्हणजे मधल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या मिस होणार नाही. आपण काय करतो, इंटरेस्ट म्हणून पहिले 2 मिनिटं नंतरचे 2-4 मिनिटं बघतो. तसं केलं तर मधले बरेचसे टॉपिक्स जे एंट्रान्सच्या दृष्टिकोनातून मी सांगतो ते तुमचे होणार नाहीत, आठवणार नाहीत, लक्षात येणार नाही, कन्फ्युजन क्रिएट होईल. म्हणून व्हिडिओ बघत असताना टॉप टू बॉटम तुम्ही बघत चला, फर्स्ट टू लास्ट सेकंड बघा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. ओके, आज आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू, बाय.